मुंबई महापालिका निवडणूक मतदान प्रक्रिया आज पार पडली असली तरी मतदानानंतर मुंबईतील मतदार राजा मात्र कमालीचा संतप्त झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं। मतदान करताना अनेक ठिकाणी मतदार यादीतील तफावत, कुटुंबातील सदस्यांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असणं यामुळे मतदारांना मोठी हेळसांड सहन करावी लागली। एकाच कुटुंबातल्या मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी मतदानासाठी धावपळ करावी लागल्यानं मतदार त्रस्त झाले होते। याच पार्श्वभूमीवर कुटुंबाचं मतदान हे एकाच ठिकाणी व्हावं अशी ठाम मागणी मतदार राजानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली। एकंदरीतच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नेमकं मतदारांना कोणकोणत्या अडचणींना सामोरी जावं लागलं याचा थेट आता मतदार राजा बोलू लागलेला आहे। याच मतदार केंद्रावरून वेगवेगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या मतदार केंद्रावरून मतदारांना मतदान करताना काय काय अडचणी आलेल्या आहेत आपण थेट जाणून घेणार आहोत। मुंबईकरांनी मतदान करताना काय काय अडचणी आलेल्या आहेत, काय लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकं काय अडचणींना सामना करावा लागला तुम्हाला? प्रथमच मी तुमचा पहिले आभारी आहेत की तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत आमच्यापर्यंत। व खरोखरच यावेळी भरपूरच आम्हाला त्रास झालेला आहे आणि बोलण्याचं मतलब आहे की आम्ही या मुंबईमध्ये 63 वार्डमध्ये आहेत, परंतु आमचं जे वार्डमध्ये जे शफल झालेले आहेत आमचे मतदार, माझ्या स्वतःच्या घरात माझा मतदारसंघ आहे 63 मध्ये, माझा आला 61 मध्ये, माझा मुलाचा गेला 62 मध्ये, म्हणजे संपूर्ण लोकशाहीची धज्जा उडाली आहे। इथे माझ्या स्वतःच्या घरी 3 वार्ड दिलेले आहे। मला लहान पोरी आहे 18 वर्षांची आणि ते 5 किलोमीटर दूर त्यांना वार्ड दिलेले आहे। कसं होणार? हे काय करते इलेक्शन कमिशन? प्रमोट करते का डिमोटिवेट करते? आम्हाला हेच कळत नाही। सगळा आमच्या फॅमिलीला वोट टाकायचे आहे, त्याची आम्हाला सुविधा द्यायची। सुविधा आहे ते काय आम्हाला 5-5, 4-4 किलोमीटर इथे होते टाकलेले आहे। कारण माझ्या घरात पण प्रत्येक 4-5 मतदान आहेत, तर 5 वेगळे वार्डमध्ये त्यांना डिवाईड केलेलं आहे। या आमचा जो इलेक्शन कमिशनर आहे तो आमच्या सुविधासाठी हे करतो की आम्हाला त्रास द्यायसाठी करतो हे आम्हाला कळत नाही। याबाबत निवडणूक आयोगानं तातडीने याची उपाययोजना ठोस करावी, एकाच जागेवर एकाच कुटुंबातील मतदारची यादी करावी अशी मागणी मतदारांकडून होत आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।